तर गोष्ट चाललेली आहे नवसाची, की त्यांनी जो तुकाराम कोकाट्यांनी जो नवस केला, की माझी सगळी मुलं जन्मतः मरतायत. 2-3 मुलं झाली तर त्यातलं एखादं मूल, पण मुलं कशी दे आता? गजानन महाराजांनी नवस केलं, दीर्घायुषी मुलं दे. मग ती जर दीर्घायुषी मुलं माझी झाली, जगली व्यवस्थित, जन्मतः मेली नाहीत, तर त्यातलं एक मूल मी तुला अर्पण करीन, असं गजानन महाराजांना त्यांनी सांगितलं. कशासाठी अर्पण करीन? सेवेसाठी. बाकी कुठल्या गोष्टीसाठी नाही, मेवा खाण्यासाठी नाही, सेवेसाठी अर्पण करीन, असा त्यांनी नवस केला. तर काय नवस केला त्यांनी, की एकदा नवस ऐसा केला, जरी देशील संततीला दीर्घायुषी गुरुराया, तरी एक मुलगा त्यातून तुसी करीना अर्पण, मनोरथ त्याचे पूर्ण. आता त्याच्या भाग्यामध्ये ती गोष्ट आलेली होती, नशिबामध्ये, म्हणून मनोरथ पूर्ण केले. साधू संत कधीही निसर्गाच्या नियमामध्ये ढवळाढवळ करत नाहीत, कधीही तुमच्या कर्मामध्ये सुद्धा ढवळाढवळ करत नाहीत. ते अलिप्त असतात. ते परमात्म स्वरूप असल्यामुळे परमात्म्यासारखे ते ह्या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त असतात. म्हणून मनोरथ त्याचे पूर्ण केले गजानन स्वामींनी. 2-3 मुले झाली, त्याच्यानंतर मुलं झाली, परी नवसाची न राहिली, आठवण तुकारामा भली संततीच्या मोहाने. मुलाबद्दल मोह होता, आता जगलेच मुलं, त्यांचा मोह झाला, नवसाची आठवण नाही राहिलेली. तो थोरला मुलगा नारायण, त्याचा मुलगा पहिला जो जन्माला आला, ती मुलं गेल्यानंतर, नवस केल्यानंतर जो मुलगा जन्माला आला, त्यांचं नाव नारायण. तो थोरला मुलगा नारायण रोग झाला त्या कारण, औषधोपचार केले जाण, परी न आला गुण काही. आता परिस्थिती एवढी चिघळली, की नाडी बंद होऊ लागली, नेत्रांची ती दृष्टी थिजली, दुगदुगी मात्र उरली होती त्याच्या छातीला. त्या नारायण नावाचा त्यांचा जो मोठा मुलगा होता, त्याच्या बाबतीतली ही गोष्ट आहे. ती स्थिती पाहून तुकारामा झाली आठवण, नवस केल्याची ती जाण, एकदम त्या समयाला. तुकाराम म्हणे, गुरुराया, हा पुत्र माझा वाचलिया, अर्पण करीन सदया, सेवा तुमची करण्यास. म्हणजे हा नवसातला उपनवस झाला. लक्षात आलं का तुमच्या? की मनोरथ पूर्ण केले, मूलबाळ द्यावं, दीर्घायुषी झालंय, तो नवस पूर्ण झालाय. पण आता नवसाची त्या आठवण राहिली नाही. नवस काय बोलला होता? मी मुलगा देईन, ती आठवण राहिली नाही. म्हणून हे जे घडवलं गेलं सद्गुरुरायांकडनं, तेव्हा हा उपनवस केलेला आहे, की बाबा आता हा मुलगा जर माझा वाचला, तर तो मात्र मी तुम्हाला देईन सेवा करण्यासाठी. आईसे वचनबद्ध होता क्षणी. तुकाराम को यांनी जे केलं महाराजांना नवस, उपनवस, आईच्या वचनबद्ध होता क्षणी, नाडी आली ठिकाणी, हळूहळू नेत्र उघडोनी, पाहू लागला बालक तो. व्याधी बरी झाल्यावर तो नारायण नामे कुमार, आणून सोडला मठावर, नवस आपला फेडावया. आता ही पोथी लिहिली त्यावेळचं हे वर्णन आहे, की तो नारायण अजून आहे त्या ठिकाणी, बोलिलेला नवस कोणी महाराजांचा चुकवू नये. हेच सांगण्या लोकांप्रत, नारायण आहे जिवंत, शेगावी त्या मठात, संत चरित्र ना कादंबरी. आता या एवढ्या सनसनाटी गोष्टी या सगळ्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेव्हा दासगणू म्हणतात, की संत चरित्र ही कादंबरी नव्हे, सनसनाट्या गोष्टी लिहिणारी ही कादंबरी नाही, तर हे चरित्र आहे. हे चरित्र ज्यांनी घडवलं तो अवलिया आहे, तो योगी राजा आहे, तो समर्थ सद्गुरू आहे, तो परमात्म्याचा अंश आहे. परमात्म्यानी ते सगळे जन्म झाल्यानंतर, शेवटच्या 3 जन्मामधला शेवटचा जन्म झाल्यानंतर इच्छा विचारलेली आहे परमात्म्याने, की मला तुम्हाला या पृथ्वी तलावरती अवतार कार्यात पाठवायचंय, तुमची तयारी आहे का? तर तयारी दर्शवली त्यावेळेलाच प्रत्येक संतांचं अवतरण झालेलं आहे या भूमीवरती.
ज्यांनी ती तयारी दर्शवली नाही त्यांच्या बाबतीत परमात्म्यांनी त्यांना कधीही सक्ती केली नाही, जा बाबा तुम्ही भूमीवरती जाऊन हे कार्य करा. ते निजानंदात परमात्म स्वरूपात जे विलीन झालेले समर्थ आत्मे होते ते तसेच परमात्म स्वरूप राहिले. पण ज्यांनी ज्यांना इच्छा विचारून त्यांनी इच्छेला मान तुकवले परमेश्वराच्या, ते मात्र तिथे पृथ्वी तलावरती अवतरले. मग ते गजानन महाराज आहेत, स्वामी समर्थ आहेत, शंकर महाराज आहेत, गोंदवलेकर महाराज आहेत, समर्थ रामदास स्वामी आहेत, साईबाबा आहेत, बेडकर महाराज आहेत, रावसाहेब सहस्त्रबुद्धे आहेत, अनंत लोक आहेत, दत्त संप्रदायातले अनेक संत आहेत, शिले महाराज आहेत, माणिक प्रभू आहेत. किती नावं घ्यावी. प्रत्येक संतांचं चरित्र तुम्ही अभ्यासलं तर एवढंच लक्षात येतं की जे अलौकिक जिथे सापडतं, जिथे सर्वसामान्यांच्या पलीकडचा जो खेळ आपल्याला दृष्टीपथात येतो, त्या प्रत्येक ठिकाणी परमात्म्यांनी पाठवलेले हे ईश्वरी तत्वांचे दूतच जणू काही तिथे आलेले आहेत, असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर ह्या पद्धतीने दासगणू महाराज म्हणतात, संत चरित्र ना कादंबरी, हे खरं खरं चरित्र आहे. मग आता हे नारायण याच्या संदर्भात मध्ये वर्णन आहे की तो नारायण अजूनही आहे त्या ठिकाणी. म्हणजे शेगावच्या मठामध्ये त्यावेळेला ते होते. आता हे नारायण म्हणजे कोण, तर ते नारायण महाराज म्हणून नंतर ख्यातकीर्त पावले की बाळाभाऊंच्या नंतर, गजानन महाराजांच्या नंतर बाळाभाऊ महाराजांच्या गादीवरती बसले. म्हणजे अधिकार अधिकार क्षेत्रामध्ये महाराजांच्या समते झालेलं. आपणासारखे करती तात्काळ त्या पद्धतीने बाळाभाऊंचा आविष्कार महाराजांनी केलेला होता, सगळी परीक्षा घेऊन. मग अधिकारी पुरुष बाळाभाऊंसारखा दुसरा कोणी होता का त्यांच्यानंतर? मग साहजिकच महाराजांची समाधी झाल्यानंतर जो काही गुरुतत्वाचा गुरुपदाचा अधिकार जो आला तो बाळाभाऊंकडे नकळत चालत आला. त्यांनी स्वयंघोषित आपला पट्टाभिषेक कधी करून घेतलेला नाही की मी आता तुमचा पुढचा तारणहार, असं कधी बाळाभाऊ म्हणाले नाही. आपोआप ते त्यांच्या सद्गुरूंनीच घडवले. मग ते गादीवरती बसले आणि जेव्हा बाळाभाऊची समाधी झाली त्यावेळेला गजानन महाराजांनी नारायण जे होते इथे, आपण म्हटलं नाही नारायण महाराज, त्यांना नंतर महाराज झाले, तर ते नवसानी वाचलेले, त्यांच्या स्वप्नात जाऊन महाराजांनी सांगितलं की आता बाळाभाऊंच्या जागी तुम्ही बसावं आणि तुम्ही सगळ्या लोकांना मार्गदर्शन करावं. या पद्धतीने नारायण महाराज तिथे आले शेगावला आणि त्यांनी मग ती गादी सांभाळली गजानन महाराजांची आणि त्यांनी सुद्धा काही काळ तिथे अधिकार चालवला. आता ह्याच जर पुन्हा आपण म्हणतो सायकल आहे सगळी, तर जेव्हा त्या तुकाराम कोकाट्यांनी जे हे केलं होता, नवस केला होता की माझा आता हा उपनवस आपण म्हणतो, हा मुलगा जर वाचला तर मी तो सेवा करण्यासाठी मठामध्ये आणून सोडीन, हे जेव्हा त्यांनी सांगितलं तर महाराजांना ते माहित होतं की पुढे जाऊन हा मुलगा अधिकार गाजवणारे, पारमार्थिक अधिकार, तर तो अधिकार गाजवणारे त्यासाठी त्यांनी त्याला तयार करण्यासाठी जणू काही जीवनदान दिलेलं आहे नारायण महाराजांना. आणि मग नारायण महाराजांनी पण तिथे अधिकार चालवला. त्यांची ही समाधी, बाळाभाऊंची जशी समाधी आहे तशीच नारायण महाराजांची समाधी सुद्धा शेगावच्या मठामध्ये आपल्याला बघायला मिळते. तिथे अनेक लोक दर्शनही घेतात. छोट्या छोट्या समाध्या आहेत दोघांच्या, पण त्यांच्या सद्गुरूंच्या सन्निधच त्यांच्या समाध्या आहेत. ही केवढी मोठी गोष्ट आहे याचा विचार नक्की करून बघावा. तर हे चरित्र आहे. तर त्यांनी काय सांगितलं की हेच सांगण्या लोकाप्रत की नवस कधी चुकवू नये गजानन महाराजांचं. तुम्ही नवस करताय ना, लाच देऊ पाहताय ना, पण तो नवस योग्य असेल तरच महाराज पूर्ण करतात. तुमच्या भाग्यात असेल तरच महाराज पूर्ण करतात, अन्यथा नाही. अन्यथा तुम्ही शेकडो नवस बोला, तुमच्या भाग्यात नसेल तर तुम्हाला त्याची काहीही पूर्तता होणार नाही. मग असे कितीतरी नवस विफळ ठरतात, फोल ठरतात. माणसं ते विसरूनही जातात काळाच्या ओघामध्ये. कारण माणसांना असं वाटतं की गजानन महाराजांच्या इथे नवस बोलून माझं काम नाही ना झालं,
चला शिर्डीला जाऊया, चला पंढरपूरला जाऊया, तिथे नवस करूया, चला आपण कणकवलीला जाऊन शंकर महाराजांना नवस करू. अरे तत्व एकच आहे. एका गुरुतत्वाला जर तुमचा नवस मान्य नसेल किंवा तुमच्या भाग्यात काय असेल ते द्यायचं नसेल, भाग्यात नसेल तर तर कुठल्याही गुरुतत्वाकडे जाऊन तुम्ही तोंड वेंगाळा, भीक मागा तरी नाही मिळणार. किती तऱ्हेचा नवस केला तरी नाही मिळणार. पण हेच कळत नसल्यामुळे क्षेत्रोक्षेत्री माणसं एका ठिकाणी फळलं नाही म्हणून दुसऱ्या ठिकाणी नवस बोलत फिरतात. म्हणजे असं आहे, तुम्ही कुठल्याही मारुतीची आराधना करू नका हो, तुम्ही पिकेट रोडच्या मारुतीला जा, तो जास्ती पॉवरफुल आहे, असं एका व्यक्तीने शरद उपाध्यायांना सांगितलं होतं राशीचक्रचा. हा संदर्भ मी मागे सांगितलेला आहे. म्हणजे मारुती हा मारुती आहे, मग पिकेट रोडचा मारुती जास्ती पॉवरफुल आहे ह्याच्यासारखा मॅडनेस आहे का दुसरा कुठे? मग हे जेव्हा लोक बोलत असतात तेव्हा काय पद्धतीने आपण परमतत्वाबद्दल बोलत असतो ह्याचं भानच नसतं. कारण मुळामध्ये असं एक आतमध्ये भावना, तेव्हा परमेश्वर दिसतो कुठे डोळ्याला? मग बोललं तर काय हरकत आहे? मग दगडाचा देव, त्याला नैवेद्य दाखवला तरी सुद्धा तो खाणार आहे का? इतकी भावना मनामध्ये दृढ असल्यावरती तो देव तुमच्यासाठी खरंच काय करील का? काहीच करणार नाही. मग तुमचे नवस कसे करता तुम्ही? त्यालाही काहीतरी शास्त्र आहे ना. ते तर आधी समजून घ्या, मग पुढच्या गोष्टी करा. तर शेगावच्या मठामध्ये त्यावेळेला नारायण महाराज होते. दासगणू महाराजांनी हे जेव्हा चरित्र लिहिलं तेव्हा ते कार्यरत होते नारायण महाराज. म्हणून हा उल्लेख आहे की अजूनही ते मठात आहेत. आता नाहीये, त्यांची समाधी होऊन भरपूर काळ लोटलेला आहे. असो, आता ह्या कथा ऐकल्या आपण. आता या कथेचा एक म्हणजे मला असा जो नकोसा वाटतो तो भाग आता या चरित्रामध्ये आलेला आहे. तो म्हणजे नकोसा वाटतो तो भाग का? तर हे मनुष्य प्राण्याचं जे काही आतले भावभावना असतात ना, त्याला अनुसरून मी हे म्हणतो की आता महाराजांचा समाधीचा सोहळा होणार आहे. महाराज समाधी घेण्याच्या मार्गावरती आता जाणार आहेत. ते या अध्यायामध्ये आता पुढे येणार आहे. 19व्या अध्यायामध्ये महाराजांनी समाधी घेतली, त्याचं सगळं शेवटी वर्णन आहे. तर ती कशी घेतली त्याचंही रोचक असं कथानक आहे. तर असो पुढे आषाढ मासी, त्याचं काही ओव्या बघूया आणि बाकीचं कथन आपण पुढच्या भागात करूया. तर असो पुढे आषाढ मासी महाराज गेले पंढरीसी. बघा, महाराज पंढरपूरला निघाले, गेलेत. कोणाला घेऊन गेलेत? घेऊन हरी पाटलासी विठ्ठलासी भेटावया, जो सर्व संतांचा ध्येय विषय साचा, जो कल्पतरू भक्तांचा कमलनाभ सर्वेश्वर, जो जगदाधार जगतपती, वेद ज्याचे गुण गाती, जो संतांच्या वसे चित्ती, रुक्मिणीपती दयाघनी. पंढरीस आले गजानन, चंद्रभागेचे केले स्नान, गेले घ्याया दर्शन पांडुरंगाचे राऊळी. आणि काय म्हटले, पांडुरंगांना भेटायला गेले महाराज, गाभाऱ्यामध्ये उभे राहिले. समोर सगुण सावळा तो चैतन्याचा पुतळा समोर उभा आहे. कटेवरी हात आहेत आणि विटेवरी उभा आहे तो पुंडलिकाच्या साठी त्या विटेवरी. ते सावळ गोजीर सगळं चैतन्य समोर दिसल्यावरती महाराज अतिशय भावविभोर झाले आतमधून. कारण ते कशासाठी आले ते त्यांना पक्क माहिती होतं. आणि मग त्यांनी पांडुरंगाशी संवाद साधला. काय संवाद साधला? जे स्वयमेव पांडुरंग स्वरूप आहेत तेच पांडुरंगाशी संवाद साधतायत. म्हणजे इथे लक्षात घ्या, पांडुरंगच पांडुरंगाशी संवाद साधतोय, सगुण स्वरूप निर्गुण स्वरूपाशी संवाद साधते. हा त्यातला मतितार्थ आहे. काय म्हणतात महाराज? हे देवा पंढरीनाथा, हे अचिंत्या अद्वया समर्था, हे भक्त परेशा रुक्मिणी कांता, ऐक माझी विनवणी. तुझ्या आज्ञेने आजवर भ्रमण केले भूमीवर, जे जे भाविक होते नर, आपण पाहिले ना, त्या दिव्यात्माना परमेश्वर सांगतो की बाबा, इच्छा आहे का कार्य करायला जायची? माझी इच्छा आहे की तुम्ही जावं, पण तुमच्या इच्छेचा मान पहिला. त्या पद्धतीने हा जो दिव्यात्मा परमेश्वर स्वरूप आत्मा गजानन रूप
गजानन महाराज रूप धारण करून ह्या पृथ्वी तलावरती आलेला आहे. तर महाराज त्यांना सांगतायत त्या निर्गुण तत्वाला, काय सांगतायत की जे जे भाविक होते नर त्यांचे मनोरथ पूर्ण केले आणि तुझ्या आज्ञेने मी भ्रमण करतोय भूमीवरती, एवढं लक्षात ठेव. हे सगुण तत्व निर्गुणाला सांगतंय. आता अवतार कार्य संपले, हे तू जाणीसे वहिले, पुंडलिक वरदा विठ्ठले, जाया आज्ञा असावी. आता कधी जाणार, तर ते सुद्धा महाराजांनी पांडुरंगाला सांगितलं की देवा, मी भाद्रपद मासासी जावया इच्छितो वैकुंठासी, अक्षयीचे राहण्यासी तुझ्या चरणा सन्निध, ऐसी करुण विनवणी समर्थानी जोडिले. पाणी म्हणजे हात, हात जोडिले. अश्रू आले लोचनी विरह हरीचा साहवेना. आता किती हे कौतुक आहे बघा. सगुण स्वरूपाला सगुण स्वरूपाचा विरह सहन होत नाही. ज्यांनी स्वतः पांडुरंग स्वरूप दाखवले दर्शन पंढरीमध्ये, त्यांना पांडुरंगाचा विरह सहन होत नाही, कारण आता अवतार कार्य संपवायचंय. मग तुम्ही आम्ही आपलं अंतरंग, आतल्या आतलं जनित्र तपासून बघा, आपलं पांडुरंगाप्रती काय भाव आहे. पंढरपूरला जायला पाहिजे अशातला नाही, इथे भेटून बसूनही विठ्ठल भेटू शकतो, पण भाव आहे का तुमचा? महाराजांनी जसा भाव दर्शवला तिथे, म्हणजे आपोआप प्रगट झाला, त्यांनी काही मुद्दामून तो दर्शवलेला नाही. ऐसी करून विनवणी समर्थांनी जोडिले पाणी, अश्रू आले लोचनी विरह हरीचा साहवेना. हरी पाटील जोडून हाता, पुसू लागला पुण्यवंता. हरी पाटील हे सगळं पाहत होते. अश्रू का हो सद्गुरुनाथा, आणिले लोचनी ये वेळा, किंवा मी काही सेवेला चुकलो आहे दयाळा, म्हणून आपण खेद झाला ते सांगा लवलाही. महाराज म्हणाले त्यावर, हरिपाटलाचा धरून कर. त्याचा हात धरला हरिपाटलाचा आणि म्हणाले, सांगितले तरी न कळणार, ह्याचे वर्म बापा तुला. तो विषय खोल भारी, तू न पडावे त्या भीतरी, इतकेच सांगतो श्रवण करी, संगत माझी थोडी असे. चाल आता शेगावाला तू आपल्या ठिकाणाला, तुमच्या पाटील वंशाला काही न कमी पडेल. पंढरीचे मावंदे केले, म्हणजे आता पंढरपूरची यात्रा केली. तर काशी यात्रा, काशी गया, गया प्रयाग ही त्रिस्थळी यात्रा केल्यानंतर मावंद करायची पद्धत आहे. गंगा पूजन, गंगेचा जो शिलबंद गडू आणतात त्याचं पूजन करायचं. गये होऊन जे विष्णुपद आणलेलं असतं, एकच असतं विष्णुपद, पादुकांसारखी जोडी नसते, त्या विष्णुपदाची पण त्या गंगेबरोबर पूजा करायची असते. कारण गंगा ही विष्णूच्या पदकमलामधनच उत्पन्न झाली. महादेवांनी तिला जटेत धारण केली, पण तिचा पिता हा महाविष्णू असल्या कारणाने गंगेबरोबरच त्रिस्थळी यात्रेतनं आणलेल्या विष्णुपदाची सुद्धा पूजा केली जाते. पित्याची आणि कन्येची ती पूजा आहे, त्याला गंगा पूजन म्हणतात, त्याला माउंद घातलं असं म्हणतात यात्रेचं. तसं हे शेगावामध्ये आल्यानंतर पंढरीचे मावंदे केले शेगावा माझी भले, चित्त चिंतेने व्याप्त झाले मात्र हरी पाटलाचे. तो म्हणे मंडळींच महाराज वदले पंढरीच, संगत राहिली थोडे दिवस माझी विठूच्या रावळी. हे त्या महाराजांनी त्यांना जेव्हा सांगितलेलं, हरिपाटलांना जेव्हा लक्षात आलं, तेव्हा त्यांनी इतरांना सांगितलं की महाराजांचा विचार आता बहुतेक अवतार कार्य संपवण्याचा आहे. असं हरिपाटलांच्या लक्षात आलं, कारण महाराजांच्या लोचनामधनं अश्रुधारा वाहिलेल्या त्यांनी त्या दिवशी पाहिल्या. जे काही चाललं होतं की नाही, ते इतकं काही विलक्षण होतं त्या पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये. आपण बघितलं, मी सांगितलं मगाशी तुम्हाला की सगुण निर्गुणाशी बोलतोय, पण सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, तो एक तत्व तिथे झालेलं आहे. आणि ते तत्व तत्वाला सांगतंय की आता बास, आता मला इथे या मनुष्य देहाच्या खोळीमध्ये राहायचं नाहीये. मला हा देह जो धारण केलेला आहे, जो अयोनी संभव आहे, तो मला हा देह टाकून द्यायचा आहे, हे त्यांनी पांडुरंगाला सांगितलं. आणि मग अक्षयीचं राहावे असे कुठे यायचे?
तुझ्या परमतत्वामध्ये मला परत यायचंय. जे मी आलेलो होतो तू मला परत पाठवलं होतंस, पण आता मात्र ही येरधार नको. आता मला कायमच तुझ्या अंतरंगामध्ये मिसळून जायचंय. परमात्म्याला सांगतायत, निर्गुण तत्वाला सांगतायत. मग पुढे काय झालं? अतिशय हृद्य प्रसंग आहे. महाराजांनी समाधी घेतलेली आहे, ते वाचवत नाहीत त्या ओव्या. कारण का, असं आपल्याला लक्षात येतं की जे सगुण साकार इथं काही काळ त्या शेगावमध्ये गेल्यानंतर सुद्धा विरी विरी नजर फिरते की इथं महाराज वावरले, तिथे वावरले, तिथे वावरले. त्या भूमीवरती, भूमीच्या कणाकणाला त्यांच्या चरणांचा पावन स्पर्श झालेला आहे. अशा ठिकाणी हे सगळे तत्व वावरल्यानंतर ते तिथे आविष्कार करून गेले, अवतार कार्य करून गेले. आणि गेले ते पुन्हा कुठे गेले? तर त्या परमतत्वामध्ये गेले. आणि तरी सुद्धा सूक्ष्म रूपाने अजूनही ते त्या सगळ्या जगताला वेढून राहिले. शेगाव हा त्यातला भाग झाला. पण अखंड अखिल ब्रह्मांडांना, कोटी ब्रह्मांडांना वेढून जे तत्व उरलेलं आहे, स्थिर चर व्यापून उरले जे या जगतासी, ते तू तत्व खरोखर निसंशय अससी, लीला मात्रे धरले मानव देहासी. जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया, अवतरलासी भूवर जड मूढ ताराया. ही आरती आहे ना, असं म्हणून महाराजांनी लिहिलेली. मग हे परमतत्व आता समाधिस्थ होऊ पाहतय. त्यांना ती ओढ लागलेली आहे त्या पांडुरंगाची, त्या परमतत्वाची. आणि हे सगळं झाल्यानंतर, हा समाधी सोहळा झाल्यानंतर सुद्धा काय तत्वाचं सांगणं आहे प्रत्येकाला, की देहाची खोड टाकल्यानंतर आता आम्हाला बंधन नाही. आम्ही सूक्ष्मामध्ये, चराचरामध्ये, चैतन्यामध्ये चैतन्य स्वरूप होऊनच मिसळून गेलेलो आहोत. हा गया नाही, जिंदा आहे. जय गजानन. जय गजानन.